आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। राजकारणात अशी वक्तव्य करावी लागतात। गडकरी येतील आणि आम्ही उमेदवारी देऊ असा विषय नसतो। ठाकरेंनी गडकरींना दिलेल्या ऑफरवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचा बँड बाजा वाजलाय। बँड बाजा वाजलेल्या पक्षानं गडकरींना ऑफर देणं हास्यास्पद। देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। नितीन गडकरींचं कर्तृत्व मोठं, घरगडी असणाऱ्या राऊतांनी चिंता करू नये। भाजपची ट्विट करत राऊतांवर टीका। तुमच्या गटात बाप बेट्यांना सन्मान, भाजपची ठाकरे गटावर टीका। मी पुन्हा सांगतो, तुळजाभवानी देवीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहांनी शब्द दिला होता। धाराशिवच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा दावा। उद्धव ठाकरेंनी घेतलेली शपथ खरी। पहिली 2.5 वर्ष भाजप, पुढची 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असं ठरलं होतं। संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य। भाजप शिवसेनेला पहिली 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यासही तयार होतं, पण उद्धव ठाकरेंना युती करायचीच नव्हती। शिरसाट यांचं वक्तव्य। शिंदेने उठाव केला नसता तर भाजपच्या 105 जणांना विरोधात बसावं लागलं असतं। फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांचा पलटवार। गोंदिया भंडारा लोकसभेची जागा लढण्यास प्रफुल्ल पटेल इच्छुक, तर महायुतीच्या जागा निवडून आणण्यास मदत करणार असल्याचीही पटेलांची प्रतिक्रिया। राष्ट्रपतींच्या कोट्यातून सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती। पंतप्रधान नरेंद्र मोदींची ट्विट करत माहिती आणि सुधा मूर्ती यांना शुभेच्छा। मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी। पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर बोरघाटात मध्यरात्री वाहतूक कोंडी। 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहनांचा रॉंग साईडने प्रवास। टाटाच्या निवासी वीज दरात 24% वाढ। 1 एप्रिलपासून दर वाढवण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाची मंजुरी। तिरुपती देवस्थानाला आणखी एक भूखंड। नवी मुंबईत 10 एकरचा भूखंड दिलेला असताना आणखी 5 एकरचा भूखंड शासनाकडून मंजूर। नवी मुंबईच्या उलवे नोडमधील सेक्टर 12 मधला भूखंड मंजूर। आदित्य ठाकरेंचं गोखले पुलासंदर्भात राज्यपालांना पत्र। गोखले पुलाची पुनर्बांधणी देशाला लाजवणारी गोष्ट। पालिका आयुक्त आणि रेल्वे अधिकाऱ्यांना निलंबित करा, आदित्य ठाकरेंची मागणी। टाटाच्या निवासी वीज दरात 24% वाढ। 1 एप्रिलपासून दर वाढवण्यासाठी आता राज्य वीज नियामक आयोगाची मंजुरी। दहिसर चेकनाक्याजवळ प्रदूषण रोखणारी यंत्रणा कार्यरत। हवा शुद्ध करण्यासाठी मुंबई महापालिका 5 ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण यंत्रणा उभारणार। रेल्वेतील नोकरीचं प्रलोभन दाखवून फसवणूक। मध्य रेल्वेच्या मुख्य अधीक्षकाला सीबीआयकडून अटक। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कारखाना जप्त। कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त। शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीची कारवाई। पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या शिष्यवृत्ती योजनेला मुदतवाढ। आता 11 मार्चपर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार। एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांनी घट। महिला दिनी मोदींचं गिफ्ट। ट्विट करत पंतप्रधान मोदींची घोषणा। पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त। 10 मार्चला पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार।